वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत मलाई रबडी। तुम्ही पाहू शकतात की ती मलईदार अशी आपली रबडी खाण्यासाठी रेडी आहे। तर आता ह्याची पण रेसिपी बघून घेऊया। इथे मी पाऊण लिटर दूध तापत ठेवलेलं आहे। ते आपल्याला छान उकळवून घ्यायचं आणि आटवून घ्यायचंय। जवळपास अर्धा लिटर होईपर्यंत आपल्याला ते आटवायचंय। आपलं दूध आता छान आटलेलं आहे। मी गॅसवरनं उतरवते। इथे एका पॅन मध्ये मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडी कमी साखर घेतलेली आहे। मला थोडं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटीपर्यंत साखर घेऊ शकता। आता आपल्याला हे मीडियम फ्लेम वरती पूर्ण वितळवून घ्यायची आहे, कॅरमलाइज करून घ्यायची आहे साखर। आपली साखर आता वितळायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर रंग पण चेंज व्हायला लागलाय। आता आपण फ्लेम एकदम लो करणार आहोत, कारण आपल्याला करपवायची नाही साखर आणि आपण कुठेही पाणी पण ऍड केलेलं नाहीये। आणखीन याचा थोडासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण साखर शिजवून घेणार आहोत। आता आपली साखर व्यवस्थित कॅरमलाइज झालेली आहे। तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे। आता आपण जे दूध आटवलं होतं ते घालणार आहोत, पण आपल्याला एकावेळी ओतायचं नाहीये, थोडं थोडं करून ओतायचंय। गॅसचा फ्लेम आताही मी एकदम स्लो ठेवलेला आहे। याचे आपण ढवळत ढवळत सगळं दूध सावकाश ओतून घेणार आहोत। त्यातली साखर जी होती ती पूर्ण व्यवस्थित दुधात मिक्स झालेली आहे। आता मी गॅस बंद करते, त्या भांड्यामध्ये ओतून घेते। तुम्ही कोणतेही भांडं घेऊ शकतात, मातीचं भांडं घेऊ शकता, स्टीलचं घेऊ शकतात। ते झाकून ठेवते। ही नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे। आता 2.5 ते 3 तास मी ही फ्रीज मध्ये ठेवली होती। मस्त थंडगार झालेली आहे, एकदम रिच लुक आहे। बघा किती मलईदार मस्त रबडी आपली तयार आहे। आता आपण ही सर्विंग बाउल मध्ये काढूया। गार्निशिंग साठी मी थोडेसे बदामाचे काप घालते। फ्रेंड्स, आपली ही थंडगार अशी मलाई रबडी खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।